विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। हिंगळादेवी माते की जय। देवी माते की जय। देवी माते की जय। मुर्शिदा महादेव महाराज की जय। बजरंग बली की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। बोलो विठ्ठल रुक्मिणी माते की जय। रामकृष्ण हरी माऊली विटू माय सकाळ। आता आम्ही 4:45ला आपल्या वाटचालीस निघालेलो आहे। आज आमचं जेवण होणार भिंडीसीला आणि आमचा स्टे आहे साक्षात पंढरपुरात। रामकृष्ण हरी रामकृष्ण। बघूया आजच दर्शन होईल की उद्या ते तुम्हाला नंतर कळेल। सध्या आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा। रामकृष्ण हरी, सुप्रभात, गुड मॉर्निंग। रामकृष्ण हरी। मिलन दादा, एवढे श्रीमंत लोक आहे, 3-3, 4-4 बंगले आहे, कितीतरी बंगल्यामध्ये खोल्या आहे, पण एकाही खोलीत एकाही बंगल्यात झोप लागत नाही का? कारण तुमची नैतिकता चांगली असेल, तुमचे कर्म चांगले असतील तरच तर झोप लागेल। आपण आपल्या माणसाशी वाईट वागलो तर झोपत कशी लागेल? म्हणून आपल्या माणसाशी चांगले वागा, आपले कर्म चांगले ठेवा। कारण की माणसाचे दिवस बदलतात आणि माणसाचे दिवस बदलल्यावर आपण आपले पहिले दिवस विसरू नये। बरोबर ना? बोला रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। आता आम्ही सकाळपासून चालतोय, 1.5 तास झाला। आता चहाची आमची गाडी येणार आहे, आम्ही चहाची वाट बघतो पण अजून काय दिसत नाहीये। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। आता आम्ही पोहोचलेलो, आता पेट्रोल पंपवर थांबतो कारण की इथे सुविधा असते जरा कॅश विथड्रॉल करायची, रात्रीला डिपॉझिट केलेलं। तर आता आम्ही इथे थांबतो, सर्वात पुढे आलेलो आहे, टेम्पोची वाट बघत आहे। आता सर्वजण एकत्र जमतील, एकत्र गोळा होतील, नाश्ता वगैरे करतील, चाय पाणी पितील आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करतील। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर पहिला नाश्ता आपला, तर बिपिन दादा आपला नाश्ता काय असेल पहिला? चाय पाणी? मला काय माहिती नाही नाश्ता काय पहिला। रामकृष्ण हरी। आता आपला संदेश बोलला का चाय पाणी किंवा बटाटा पोहा, इथे आपला पहिला नाश्ता होईल। असं बघूया काय येतो नाश्ता, जे असेल ते खायचं। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी मित्रांनो, काय जे असेल तर मीठ भाकर खायचं आणि आनंदात चालायचं। बघू शकता मित्रांनो, आपली गाडी सुद्धा आलेली आहे, जास्त वाट बघायची गरज पडली नाही, लवकरात लवकर आपली गाडी आलेली आहे। 6:10 आणि लवकरात लवकर आपली गाडी आलेली आहे। आता मस्तपैकी नाश्ता करूया, मस्तपैकी ऊर्जा घेऊया। क्लायमेट चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, चाल चांगली भेटलेली आहे, मस्तपैकी ॲव्हरेज चांगला चाललेला आहे। तर नाश्ता करून आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवास, ते म्हणजे कुठे? वाखरी भिंडीसी। दुपारचं आपलं जेवण होईल बहुतेक वाखरीला होणार आहे। तिथून आपण फक्त क्लासला 12 किलोमीटर जाईल। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। 16 वर्षाचा जनक मिलाप जांगले, बघू शकता जनक मिलाप जांगले किती आनंदात आहे, खुश आहे, जबरदस्त मजेत आहे। म्हणून तरुण मुलांनी सुद्धा वारी केली पाहिजे। मला एवढा आनंद वाटतो, ह्याचा तर मनात पांडुरंग शिरला होता। मला एवढा आनंद वाटतो की यंग लोक बोलतात की वर्सोवा गावाचे जे व्हिडिओज, पंढरपूरचे व्हिडिओज मला बघून वारीला यायची इच्छा होते। कसे तुम्ही खाता, कसे जेवता, कसे राहता, इतका आनंद होते की आपल्याला मजाच येते मग व्हिडिओ करायला। बोला रामकृष्ण हरी। रामकृष्ण। आपले वारकरी येत आहे, लावून घेऊया, काय पाणी होईल आता। काय आहे? बटाटा पोहा। बटाटा पोहा।
राजेश भाई क्या घ्यावा? रामकृष्णारी माऊली जनक चांगले वारकरी आपला अध्यक्ष महोदय या चला पोहा खायला या. कांदा पोहा मामा पोहा कसा आहे? पोहा दणदणीत पोहा. गुड मॉर्निंग. रामकृष्ण कसा वाटला पोहा? जनक काहीतरी बोलावे. तरुण मुलं येतात आहे, 2 शब्द तुम्ही बोलावे. हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या चाय पिवाला. या कॉफी प्यायला. मोहित आपला कॉफी पित आहे. मोहित कशी आहे कॉफी? 1 नंबर. काय बोलता यार? 1 नंबर. या कॉफी प्यायला. आणि आपला आधार आलेला आहे तो म्हणजे स्वप्नील आणि विराज. स्वप्नील भाऊ काय बोलले? पोहा कसा वाटते तुम्हाला? 2 शब्द सांगा आम्हाला. मी सांगू का? क्या बोलता आयुष भाई? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रिपीट. सगळ्यात जास्त कलिंगर सत्यम सागर मालन यांनी खाल्लेली आहे. 2 किलोचं कलिंगर घेतलेलं, पण त्यांनी एकदाच अर्धा किलो एकट्याने खाल्लेलं आहे. चांगलं आहे. काय बोलले सागर दादा? माऊली चहा प्यायला या. थोडासा आराम. ही तर ऊर्जा आहे आपली. हीच खरी ऊर्जा. आणि रात्रीचं जेवला बी नाही तो. रात्री खाली 5 केली खाल्लेली आहे आणि पोपई खाल्लेली आहे. फ्रूटवर आहे तो. डायटिंग करत आहे. तर मामा आलेला आहे शेवटचा भावता घेऊन. या मामा नाश्ता करायला या. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं. लय बरं वाटलं. आलेला आहे रामकृष्णारी माऊली. आता सूर्याचं किरण घेऊन त्याचं दर्शन घेतलं सूर्याचं. आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जरा आपल्याला ऊर्जा आलेली आहे. बरं वाटलं. आता पुढे परत 5 किलोमीटर कापून परत आपण चाय पाणी करणार आहोत. धन्यवाद. रामकृष्णारी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. ओमकार भाऊ. तर ओमकार भाऊ, बरेच लोक म्हणतात आपले स्टेटस बघून मैत्री करा, पण मी तर म्हणतो गरिबासोबत मैत्री करा. गरिबासोबत का? नीट लक्षात घ्या. श्रीमंताच्या घरी त्याची उभं राहून वाट बघण्यापेक्षा घरी बोलून हक्काने चहा पाजवणारा गरीब मित्र बरा. आपण कुणाच्या संगतीत आहे हे जरा नीट लक्षात घ्या. कारण की आजकालची लोक घडवायला कमी आणि बिघडवायला जास्त लक्ष देतात. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्णारी माऊली. रामकृष्ण हरी. सूर्य तापला भरपूर. ओमकार भाऊंना आता तो कुठला डायलॉग आवडलेला आहे वारीचा, तो पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. ओमकार भाऊ, वारी हा अभ्यासाचा नाही तर अनुभवाचा विषय आहे. बरोबर ना? वारी हा अभ्यासाचा नाही तर अनुभवाचा विषय आहे. आणि वारीत भेटणारा आनंद जगात तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. आणि वारीत भेटलेला आनंद कुठल्या जगात सापडणार नाही. ग्रंथात सापडणार नाही. या वारीमध्ये तुम्ही आपलं आधार कार्ड घेऊन पण चालणार ना, या वारीमध्ये तुम्ही आधार कार्ड घेऊन चालणार ना, तर तुम्हाला एकच नावाने हाक मारली जाईल, ती म्हणजे माऊली. माऊली माऊली. इथं ज्ञानोबरायांचं ज्ञान आणि तुकोबरायांचं वैराग्यांच्या विचारांचा चांगला प्रचार आहे, प्रचंड प्रभाव आहे. ज्ञानोबरायांचं ज्ञान आणि तुकोबरायांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे. या वारीमध्ये चालणारा वारकरी आयुष्यात कधीही भटकत नाही. या वारीमध्ये चालणारा वारकरी आयुष्यात कधीही भटकत नाही. बोला रामकृष्ण हरी.
काही माऊली रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली मोहित भाऊ बोलते की बायकोची बाजू घेतली तर आई नाराज होते, आईची बाजू घेतली तर बायको नाराज होते. आता करायचं काय? मी म्हणतो दोघांनाही समान प्रेम करायचा प्रयत्न कर, दोघांनाही समान. कारण की एकीने तुला या दुनियेत आणलं आणि एक तिची दुनिया सोडून तुझ्या दुनियेत आलेली आहे. म्हणून जीवनामध्ये बॅलन्स असलं पाहिजे, बॅलन्स. दोघांनाही समान प्रेम करायचा प्रयत्न कर, चांगलं होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली आता मोहित भाऊ पेदे आपल्याला 2 शब्द बोलतील वारीबद्दल. मोहित भाऊ. 16 असावा पंढरीचा, सण आला वारीचा. 16 असावा पंढरीचा, सण आला वारीचा. मेला जन्माला भक्ती गाण्याचा, मेला जन्माला भक्ती गाण्याचा. ध्यास असावा विठू माऊलीचे दर्शनाचा. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. क्या बात, क्या बात मोहित बाय. हृदयाला टच करून गेलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर घरी गेल्यावर आपले मित्र तपासा. आयुष्यामध्ये 2 मित्र असे असले पाहिजे. एक श्री कृष्णासारखा, जो कधी लढणार नाही, जो कधी लढणार नाही, पण तो सोबत जरी असेल ना तर आपलं जिंकणं पक्का आहे. आणि दुसरा असावा कर्णासारखा, समोर पराभव दिसतो, समोर पराभव दिसतो, पण काहीही झालं तुझी साथ सोडणार नाही, असा मित्र कर्णासारखा पण पाहिजे. कारण की परिस्थिती बदलून मित्र सांभाळण्यापेक्षा आपली परिस्थिती बदलवतील असे मित्र सांभाळा. कारण की आजकाल लोकांना चांगलं दिसत नाही, बिघडवायला चांगली मजा येते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणजे असे मित्र आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे ना. बरोबर. परिस्थिती बदलतील आपली. सोबत मित्र असले पाहिजे, चांगले मित्र असले पाहिजे. कृष्ण हरी. आणि बघू शकता इथे रामकृष्ण हरी. एवढे आता आम्हाला मोबाईलवरून डोनक नागा दिसतात. रामकृष्ण हरी. युट्यूब काढतो म्हणून. रामकृष्ण हरी. दिसतो पण तसा. रामकृष्ण हरी. माऊली. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. माऊली. माऊली एका स्त्रीला कधीच वाटत नाही की आपण नवऱ्याने घरच्यांना सोडावे किंवा त्यांच्याशी भांडण करून वेगळे राहावे. पण तिची एवढीच अपेक्षा असते की जेव्हा तिच्या अपमानात तिला कोण काही बोलत तेव्हा नवरा तिच्या बाजूने असला पाहिजे. बस तिची एवढीच अपेक्षा असते. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. निष्ठा आणि भक्ती ही खऱ्या मनाने करा, वेलकाना होईना फल नक्की देते. हे रामकृष्ण हरी पांडुरंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जबरदस्त जबरदस्त. मित्रांनो, तर माऊली साऊंड, डीजे मयूर, कुणाला पण तुम्ही सांगणार मी वेसावकरचे व्हिडिओ बघून म्हणजे मोनिश चिखलेच्या रेफरन्सने तुम्हाला किती टक्के डिस्काउंट भेटणार? 50%. 50% डिस्काउंट भेटणार असेल. लगीन असू दे, महेंद्र असू दे, 5 दिवस असू दे की 10 दिवस असू दे, की बर्थडे पार्टी असू दे, काही असू दे. तुम्ही काय काय ऑर्डर घेतात जरा सांगा आपल्या. सर्व लग्नाची आपण वेडिंग पार्टी घेतो व बर्थडे पार्टी शो या कुठला एकविरा सहल बिहल असली कुठे फिरायला गेले तर आपला साऊंड पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये 50% डिस्काउंट भेटणार आहे माऊली साऊंड तर्फे तुम्हाला डीजे. तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, लवकरात लवकर कॉल करा, कॉन्टॅक्ट करा आणि 50% याचा लाभ घ्या. बोला. पण मी वेसावकरच्या रिफरन्सच्या सबस्क्राईब आणि लाईक करा.
मी वेसावकरच्या नावाने तुम्हाला 50% माझी जमा. धन्यवाद धन्यवाद. मूर्ती लहान पण कीर्ती मोठी. एकदम आमचा हुकमी एक्का. जनक भाऊ आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या विचारांच्या आधारे वाऱ्या करत आहे. वयाच्या 15व्या वर्षा वारीला सुरुवात केली ती म्हणजे जनक मिलाप जांगले. एवढ्या लहान वयात मूर्ती छोटी कीर्ती महान. बघू शकता जनक जांगले. हुकमी एक्का घोडा आमचा. जबरदस्त वारी बघा. तरुण मुलांची वाढ झाली. अजून काय पाहिजे. विठ्ठलाची भक्ती अशीच वाढली पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जनक भाऊ 2 शब्द बोला. मी वेसावकरला काहीतरी तुम्हाला कसं वाटतं. घे की सर्व आतुरतेने वाट बघत आहे की आता ऊन आलेलं आहे. उन्हामध्ये आता आपल्याला प्रवास चालवायचा आहे. रामकृष्ण हरी माऊली. आता बॅकग्राऊंड मध्ये देवा हरी विठ्ठला हे गाणं आपण घेतो तर सर्व वारकऱ्यांना खूप आवडलेलं आहे. ते बरेच वारकऱ्यांना माहीत नसेल की हे गाणं कुठलं आहे. तर मी तर सांगू इच्छितो हे गाणं आहे वेसावकर आणि मंडळी शाहीर काशीराम चिंचय म्हणजे आपले सचिन काका चिंचय यांनी जे गाणं आपल्याला सांगण्यासाठी बनवलेलं आहे. ते गेल्या वर्षी आलेलं पण मला तुम्ही भरपूर विचारत होते की हे गाणं कुठलं आहे कुणाचं आहे काय आहे. तर मी आनंदाने सांगू शकतो की हे गाणं आपल्या वेसाव्याचं आहे. सचिन काका चिंचय आणि वेसावकर आणि मंडळी या युट्यूब चॅनलचं आहे. तुम्ही ते गाणं युट्यूब चॅनलवर जा आणि पूर्ण बघा. नाही आपले अंगाचे काटे उभे झाले नाही आपलं हृदय परिवर्तन झालं तर बघा. बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव तुरला. शरण तुला देवा. पुन्हा 8 वाजलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता 8 वाजलेले आहे आणि पुन्हा एकदा आपली गाडी थांबलेली आहे नाश्त्याला. आता पुन्हा एकदा करूया नाश्ता. 1 तासामध्ये थोडं आपल्याला ब्रेक. आणखी ऊन आहे भरपूर. या उन्हामध्ये थोडंसं खाल्लं की बरं वाटतं आपल्याला. मग आपल्या वाटचालीला सुद्धा आधार भेटतो. तर बघू शकता नाश्त्याची वेळ झालेली आपले सर्व पोहोचलेले आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भाऊ का 2 शब्द पहिली वारी आहे. तुम्हाला कसं वाटते माऊली या वारी. बरं वाटते आणि खूप पहिला प्रवास झाला एवढा मोठा. आयुष्यात मी फक्त गाड्यानेच प्रवास केला विमानाने प्रवास केला आणि आज मला पहिला प्रवास आणि तुमच्या संघटनेने गेला हा महत्वाचा प्रश्न. आणि माझ्या पायाला पण हे झालं होतं पण आज एवढा चालून आज वैकुंठपुरीला मी पोचत आहे. फक्त आता 20 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो आनंदाचा होणार आणि सगळ्यांची यात्रा आहे आनंदाने. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपल्याला कसं वाटतं वारीमध्ये आपला ऍक्सिडेंट झाला. 17वी वारी आहे शरदांची. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला. हेरिंगा जाम. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली. चला मोहित बाय नाश्ता वगैरे झालेला आहे आणि ऊर्जा वगैरे भेटलेली आहे. आता किती किलोमीटर आहे आपलं. उरले 20 किलोमीटर. नाही आता आपल्या जेवणाचं ठिकाणला किती किलोमीटर आहे. 6 किलोमीटर जेवणाचं ठिकाण आहे. तिकडनं 14 किलोमीटर फक्त आपली पंढरपूर. संध्याकाळी पंढरी. रामकृष्ण हरी. बोला पंढरी पंढरी विठुरायाची पंढरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला 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 आता निघतोय आम्ही. रामकृष्ण हरी. वाट पंढरीची माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा. माय बापा कृपावंता देवा. 8:30 वाजलेले आहे. पाहू शकता आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या मुक्कामासाठी. आपले BDC मध्ये आपलं जेवण आहे. तिथं मस्तपैकी थोडंसं जेवू आराम करू आणि नंतर आपली वाटचाल आहे थेट क्षेत्र पंढरपूर. रामकृष्ण हरी. हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला.
दर्शन देवा स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला आता ठेवितो मी माथा देवा तुझ्या चरणाला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला रामकृष्ण हरी. चला बघू शकता आता भरपूर ऊन आलेला आहे. फक्त 1 तर 2 किलोमीटर उरलेला आहे. आता आमचं जेवणाची वेळ होईल म्हणजे तिथे आमचं जेवणाचं मुक्काम आहे. आता तिथे आम्ही जाऊ मस्तपैकी भोजन करू आणि थेट क्षेत्र पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. ऊन बघू शकता कडकडी ऊन आहे कडकडी. त्यामुळे जागरूक ऊन कसं आहे आता खूप ऊन लागलंय. लवकरात लवकर पोहोचायला आम्ही ट्राय करतो. तर बघूया किती 2 किलोमीटर उरलं. 2 किलोमीटर उरले आहे. तर मे बी आम्हाला अंदाजन 25 मिनिटं लागतील पोहोचायला. रामकृष्ण हरी. फायनली आता आम्ही पोचलेलो आहे. वाटते सर्वात आधीच आहे आपणच आधी आहे. सर्वात पहिला आता पोचलेलो आहे पहिला बावटा घेऊन जागृत भाई नागा आणि केवल भाई भोका. तर कसं वाटते खूप चांगलं वाटतं पण थोडा उन्हाच्या कारणाने थोडा थकवा आला आहे. पण आता आणि पांडुरंगाचं नाव घेता घेता आनंदाने आपण चाललोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही पण विचार केला होता की आता ऊन लगातार 2 दिवस आम्हाला भरपूर ऊन भेटते म्हणून आम्ही विचार केला जास्त ऊन यायच्या आधी आपल्या मुक्कामावर पोचलं पाहिजे जेणेकरून आपल्याला थोडासा आराम मिळते. बरोबर की नाही. रामकृष्ण हरी. आपला टेम्पो आलेला आणि आपल्या मुक्कामावर आपण पोचलेलो आहे. आपल्या मुक्कामावर पोचलेलो आहे 9:30 वाजता. रामकृष्ण हरी. पोचलेलो आहे. आमचं इथे थोडासा रेस्ट आहे. जेवणाची व्यवस्था होईल आणि हे मंदिर आहे आपलं श्री भैरवनाथ प्रसन्न. तर ही आमची थोडीशी मंदिरात रेस्ट करायचं. स्वच्छता ठेवा. संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली देव महाराज जागृत भाई. कधी पण मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो इथे खाली म्हणजे राक्षसाचं चित्र काढलेलं आहे राक्षसाचं आणि वर गणपती बाप्पा आहे. तर आपण नेहमी बाप्पांचे पाय करायचे आणि अंदर जायचं कारण इथे राक्षस गाडलेला असतो असे म्हणतात. तर याच्यावर आपल्याला पाय द्यायचा आहे आणि आतमध्ये आपल्याला मंदिरात जायचं असते. पण आपण काय करतो आपण राक्षसाचे पाया पडतो आणि मंदिरात जातो. वर बाप्पाची मूर्ती असते नेहमी आणि खाली राक्षसाची मूर्ती असते. इन्फॉर्मेशन चुकीचं असेल तर माफ करा. आवडलं असेल तर लाईक करा. नाथ अनंताचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवाचा.